चला सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला आपण पाहतो टायटन हा संघ, एका बाजूला आपण पाहतो दीपक 11. मागच्या मॅच दोन्ही हिरो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अफजल बिल्ला आणि एका बाजूला आपण पाहतोय टेनी. चला धन्यवाद. वरुण राजांना देखील कृपा केलेली आहे. थांबलेला आहे पाऊस. पाटील नेटवर्क्स ची टीम आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मोठा प्लॅन आहे, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल भरपूर मोठ्या आणि महत्त्वाच्या कॉस्टली गोष्टी आहेत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज विकास. अत्यंत महत्त्वाची लढत. इथून जिंकलात तर सुपर 8 मध्ये. पहिल्याच बॉलवरती बॅटची कड. फलंदाज इथे मात्र होईल बाद. गॉन. थँक्यू सो मच. युसुफ भाई कुठे असतील तर मुख्य व्यासपीठावर या. तुमची वाट बघतात. ते अंपायर आहेत. या बाहेर या जरा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय विकेट मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा विकास. डाव्या हाताचा फलंदाज अल्ताफ. मागच्या मॅच मध्ये देखील या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. इथून मात्र आपण पाहतोय दुसरा झेल. काय कमालीचा झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र आपण पाहतोय हा झेल व्हायरल होईल उद्या यादव नगर मध्ये. काय जबरदस्त कॅच. जबरदस्त कॅच. आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत आय कोऑर्डिनेशन ही भूमिका मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र स्वतः विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये येईल. टायटन संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक जर घेतली तर मात्र आपण पाहतो युसुफ सय्यद यांच्याकडून 70 ची कॅप आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज विकास याला. यंग टॅलेंटला मात्र इथे मात्र आपण पाहतोय जे निश्चित स्वरूपात प्रोत्साहित करतायत युसुफ सय्यद आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉइस ऑफ बोईसर. तीन चेंडू आणि एक धाव धावफलकावरती. आपण पाहतोय टायटन संघ. अफजल बाद झाला, त्यानंतर अल्ताफ बाद झालाय. आता जगदीश जग्गा हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने मात्र बॉलला स्टिअर केले. चेंडू मात्र आपण पाहतोय सिंगल करिता जाईल. काही दोन झेल टिपलेत यष्टीरक्षकाने. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाले. 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 2 आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज एका बाजूला दीपक कर्णधार म्हणून भूमिका मात्र त्याच्या हाती आहे. फटका मात्र खेळला. इथे मात्र आपण पाहतोय संधी मात्र होती रनआउटची, परंतु आपण पाहतोय फेकी स्वेअर आली. धावसंख्या आपण पाहतोय बघता बघता स्थिर आहे ती, म्हणजेच 5 चेंडूंवरती 2 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. किंगफिशर बोईसर आणि तारापूर MS11 तारापूर. मोतीलाल शाह सरांनी मात्र आजच्या दिवसात हा संघ पुरस्कृत केलेला आहे, जी निश्चित स्वरूपात शाकीर याने मात्र माहिती दिली की आता MS11 तारापूर हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आणि निश्चित स्वरूपात किंगफिशर हा संघ देखील आपण पाहणार आहोत पुढील मॅच मध्ये. टॉस साठी रेडी राहायचं आहे, कारण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस ही भूमिका पूर्ण करणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी विकासची. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय टेनी. हे मात्र गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत.
मॅन ऑफ द मॅच शगुन हॉस्पिटल कडून मात्र ही मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट्स नवरंग चषक 2024 थरार जग्गा जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेणारा बाहेरच्या दिशेनं चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टेनी पुढचा बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. आता मात्र हा चेंडू देखील बॅटची एज होती तिथे मात्र प्रयत्न चांगले राहिलेत यष्टीरक्षकाचे. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील फलकावरती 3. षटक क्रमांक चालू आहे ते मैदानाच्या आत दुसरं. जगदीश अगदी सावध रीतीनं खेळतोय कारण त्याला जाणीव आहे त्याचा विकेट अत्यंत महत्वाचा आहे. दीपक एका बाजूला हा फलंदाज आपण पाहू शकाल वेळेवरती मोठे फटके खेळणं हे त्याच्याकडे आहे. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्यातला बॉल होता अगदी पाटण पाड मधला चेंडू परंतु शेवटच्या क्षणाला बीट केलंय फलंदाजाला. पुढचा बॉल यावेळेस बॅटची एक चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझनला जिथून राकेशदादा परदेशी यांच्या बॅनरला सलामी देणारा मात्र आपण पाहतोय इथे डिक्लेअर झोन सिंगल पाहायला मिळालाय. या सिंगलच्या साह्यानं धावा मिळतील फलकावरती त्या म्हणजेच आता 1 न पुढे सरकते 4. जणू काही कबड्डीचा स्कोर चालू आहे की काय. 4 आणि 2 अशी मात्र लढत आपल्याला बघायला मिळत आहे. टायटन संघ थोडासा डगमगत्या स्थितीमध्ये. जगदीशच्या बॅटमधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण. दीपक 11 या संघाची क्वालिटी आहे. रबर बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं. पॅराडाईजची ती स्पर्धा आणि पहिलीच टुर्नामेंट त्यांची होती आणि त्यांनी मात्र सांगून दाखवलं होतं की यस आम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आगमन करणार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जबरदस्त हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल शेवटचा बॉल या षटकातला. इथे मात्र पुन्हा एकदा खोलातला बॉल. षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 5. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना. कालीन स्पर्धा 1:30 वाजलेला आहे. आणखीन 4 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत. वेळ जास्त खर्च करू नका. आणखीन भरपूर सामने खेळवायच्यात आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड केलंय. फुलटॉसचा बॉल होता परंतु त्याला कन्वर्ट करता येत नाही. किंगफिशर आणि MS11 तारापूर मोतीलाल शाह सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शाकीर मुल्ला जिशान असतील सोहेल असतील चांगले खेळाडू आहेत ज्या संघामध्ये. तारापूर धमाकासारखी एक मोठी स्पर्धा बघायला मिळाली जिथे मात्र एक वेगळी संकल्पना घेऊन आलेली स्पर्धा आपण पाहिली. आयकॉन खेळाडू म्हणून त्या स्पर्धेची एक रूपरेषा राहिली होती आणि आज इन ॲक्शन मात्र आपल्याला हे तारापूरचे सर्व खेळाडू बघायला मिळतील. शाकीर सारखा एक दिग्गज क्रिकेटपटू ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा अंडरआर्म क्रिकेट म्हणा सर्वच फॉर्मॅटमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जेवढी चांगली फलंदाजी तेवढं मात्र तो संयमानं मैदानाच्या आतमध्ये राहत असतो. यावेळेस फटका चांगला खेळलाय जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 7. 15 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 7 वरती स्थिर आहे. सामना मात्र आपण पाहतो अटीतटीच्या वर्णावरती. जगदीश जग्गाथ शांत आहे आतापर्यंत. रुपेश गोलंदाज यावेळी 6 देखील चेंडू चांगला. तिथे मात्र आकाशचं क्षेत्ररक्षण बघायला पाहायला मिळत आहे. टेनीला आपण पाहू शकाल गेम कंट्रोल कसा करावा. आकाशचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण. टेनी यांच्याकडून मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अगदी अपेक्षा त्यांच्याकडून या कमी असतात परंतु आपण पाहू शकाल
यावेळी जर आपण पाहिलं तर इथून धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतोय. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. फुलर लेनचा बॉल होता. जगदीश नाराज आहे. फुलर लेनच्या बॉलला मात्र कन्वर्ट करता येत नाही. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. 6 बॉलचा खेळ बाकी. चला दीपक 11 टेनी जास्त वेळ घेऊ नका. आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळ कमी खर्च करा. यावेळेस आपण पाहतोय जगदीश बाद होईल. आकाशचा हा चेंडू देखील चांगला राहिलाय. पुढच्या मॅचच्या टॉससाठी या शाकीर आणि किंगफिशर संघ. शाकीर कर्णधार पाठवायचा. जिशान एका बाजूला. किंगफिशर सुशील टाक सारखा एक दिग्गज खेळाडू म्हणून आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर टेंभुर्णे, दीपक टेंभुर्णे सारखा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे चांगल्या खेळाडूंची बॅटल असणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू डॉट बॉल येतात. धावसंख्या 12 वरती स्थिर. नवीन फलंदाज सूर्या, डाव्या हाताचा फलंदाज. सूर्याच्या बॅटमध्ये इथे देखील फटके व्यवस्थित येत नाही. दीपक इथे बाद होईल. या स्पर्धेचे उच्चांक गाठणारा संघ आता 12 वरती डगमगतोय. ह्यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या स्थिर आहे 12 वरती. 4 गडी बाद झालेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ठिनी चला जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज दाखल झालेत. चांगला खेळ मात्र तुम्ही दाखवलाय या स्पर्धेमध्ये. 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर या षटकात 2 गडी बाद केलेत. एकही धाव खर्च करत नाही आकाश. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आकाशचा. यावेळेस चेंडूला पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळतो. या सिंगलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. त्या म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 13. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉससाठी 2 कर्णधार तिथे पोहोचलेले आहेत. शाकीर यांचे मोठे बंधू. यावेळी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आकाशने मात्र इथून एक्स्ट्रा मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 14. थोडस हतबल, हताश. षटक संपलेत ते म्हणजेच 14 धावा फलकावरती आणि 15चं टार्गेट. चला आपण टॉस कडे बोलणार आहोत. पुढील सामना होणार आहे एका बाजूला तारापूर कलंदर म्हणजे MS11 तारापूर कलंदर आणि एका बाजूला किंगफिशर भीमनगर. मी विनंती करेल शैलेश तटकरे. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ मध्ये देतोय कॅमेरामॅन अतुल. चषकचा कॉल केले गेले. तारापूर संघ 9 रंग आलाय. किंगफिशर भीमनगर नारपिका कॉल जिंकना. सुशील टॉस आपने जीता, क्या लेना चाहेंगे? फील्डिंग. कैसा लग रहा है जब आप आए लाइट्स और LED और विकेट देके, क्या कहेंगे? और राकेश की टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? लगातार 4था साल है, इसके बारे में क्या कहना चाहेंगे आप? बहुत अच्छा टूर्नामेंट है. बेस्ट ऑफ लक. ज़्यादा टाइम नहीं लेंगे. सुफियान आप टॉस के लिए, टॉस आपने करने पहले आपको बल्लेबाजी करनी है. टॉस अगर आप जीते तो क्या लेते? बल्लेबाजी लेते क्योंकि पिच नया है तो थोड़ा समझ में आना चाहिए कि बॉल कैसा क्या जा रहा है. वो क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? जिस तरह से टूर्नामेंट है लगातार 4थे साल में है. टूर्नामेंट तो बहुत अच्छा ही होता है और इस बार तो थोड़ा और ज़्यादा अच्छा लग रहा है. बेस्ट ऑफ लक. ज़्यादा वक्त नहीं लेंगे. टॉस जीता इस वक्त किंगफिशर भीमनगर ने. पहले
गेंदबाजी का फैसला किया, बल्लेबाजी का मौका मिला है इस वक्त तारापुर टीम को। चलेंगे मैदान के जहां पर दो टीमें खेलती हुई नजर, एक तरफ टीम दीपक 11 और एक तरफ टाइटन। ओवर टू कम बॉक्स। यस, जाऊया मॅचकडे। धन्यवाद। धावसंख्या 15ची गरज आहे। सुरुवात इथून मात्र आपण पाहतोय या पहिलाच बॉल वेगावरती स्वार सिंगल डबलच्या खेळामध्ये स्वीकार केलाय पॉली यांनी। हात खोलण्याची संधी मात्र इथून मिळेल का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे। हा बॉल पंच बिट्टू पुन्हा एकदा पाहतायत। चांगला चेंडू आहे, त्यांनी देखील दर्शवलंय। 2 चेंडू सलग डॉट। रियाज सॉफ्ट हँड मात्र खेळलाय। इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल। आता टेनी आपल्याला पाहायला मिळेल। पंधरा धावांचं टार्गेट आहे। इथून आपण पाहतोय फलकावरती 14 लागल्या होत्या। पुन्हा एकदा टेनिसचा हा खेळ आपल्याला बघायला मिळतोय। जो मात्र ज्या खेळपट्टीने नाव दिले त्या खेळपट्टीला मात्र निश्चित स्वरूपात तो नमन करतोय। सॉफ्ट हँड मात्र खेळलाय। सिंगल मात्र मिळेल। या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील 4 चेंडू आणि 2। पुढचा मॅच अत्यंत महत्वाचा। तारापूर एका बाजूला किंगफिशर। चांगलं बॅटल बघायला मिळेल। शाकीर एका बाजूला आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात सुशील सारखा खेळाडू। पुन्हा एकदा स्टियर केलंय हलक्या हातानं। धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 न पुढे सरकते। धावसंख्या 1 न आकार घेत आता धावा जाऊन पोहोचतील 3 वरती। 19 बॉल आणि 12ची गरज टेनी आपल्याला पाहायला मिळतोय। 19 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज। यावेळेस मात्र आपण पाहतोय टेनीच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक, चांगला स्ट्रोक बघायला मिळतोय। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपलं। पहिल्या षटकाच्या खेळ अखेर धावसंख्या 7, 8 धावांची गरज। 18 चेंडू आणि गरज आहे धावांची 8। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विकास। पॉली देखील आता चौकार शोधेल का? एक प्रयत्नात असतील नो डाऊट। ऑन साइडला मात्र आपण पाहतोय पुढचा बॉल घेऊन तयार गोलंदाज विकास। सॉफ्ट हँड निश्चित स्वरूपात प्रयत्न तोच राहिलाय। सिंगल मिळेल। या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत ती म्हणजेच 8, 17 मध्ये 7ची गरज। टायटन संघ आपल्याला बघायला मिळतोय। एक उच्च कोटी फलंदाज टेनी, जबरदस्त फलंदाजी। यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र येईल डॉट। विकासची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते टेनी समोर। निश्चित स्वरूपात डॉट बॉल फेकलाय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। टायटन संघ आपल्याला एका बाजूला बघायला मिळतोय। यावेळी चेंडूला स्टियर केलंय इंटू द गॅप मध्ये। चेंडू चौकारापर्यंत निघून जाईल। धावा जर आपण तपासून पहिल्या फलकावरती तर आता जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 12, 3ची गरज आहे। चेंडू आहेत 15 बॉल 3 धावा टेनीला आपल्याला पाहायला मिळतोय। दांडी 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 गुल। टॅपचा फटका खेळायचा होता। नवीन फलंदाज। चला 3 धावांचा खेळ बाकी आहे। 3 धावा कुठल्या पद्धतीने मात्र पूर्ण होतील आपण बघणार आहोत। चौदा चेंडू आणि 3ची गरज। 14 चेंडू 3ची गरज। रुपेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना। दीपक 11 हा संघाचे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक युवांनी भरलेला संघ। सॉफ्ट हँड मात्र खेळलाय। यावेळी आपण पाहतोय तर 13 चेंडू आणि आपण पाहतोय 2ची गरज आहे। 13 चेंडू 2ची गरज आपल्याला पाहायला मिळेल पॉली। इथून जर आपण पाहिलं समोरच्या दिशेने विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा। मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण बघणार आहोत। मॅन ऑफ द मॅच गोज टू